नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, GMC पुणे ससून रुग्णालयामध्ये विविध पदांसाठीची भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा एकूण 354 पदे जी आहेत ती पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। तर बघा, आपल्याला या ठिकाणी जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर ॲप्लिकेशन करण्यासाठीची तारीख इथं देण्यात आलेली आहे 15/8/2025 पासून ते 31/8/2025 पर्यंत आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे ही जी भरती आहे ती भरती आहे गट ड व स वर्गातील। आणि या भरतीसाठी मित्रांनो बघा, तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे काय लागणार आहे, कोणकोणत्या पदांसाठी किती जागा उपलब्ध असणार आहेत, त्याचबरोबर परीक्षा शुल्क किती असणार आहे आणि आपल्याला या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल आणि याची तयारी कशा पद्धतीने करायची, ही जी परीक्षा आहे या परीक्षेची संपूर्ण तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या GSIT सोल्युशन या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, इथं पद कोणकोणती आहे आणि आपल्याला वेतन श्रेणी काय असणार आहे हे देखील दिलेलं आहे। आणि गॅस प्लांट ऑपरेटर आहे एक पद असणार आहे, भंडारा सेवक आहे, त्याच्यानंतर प्रयोगशाळा परिचर, दवाखाना सेवक, संदेशवाहक, बटलर, माळी, प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाकी सेवक, त्याच्यानंतर नाभिक आहे, सहाय्यक स्वयंपाकी आहे, हमाल, रुग्णपट वाहक, क्षकिरण सेवक, शिपाई पहारेकरी, चतुर्थ श्रेणी सेवक, आया, कक्ष सेवक, अशा 19 वेगवेगळ्या पदांसाठीची भरती या ठिकाणी आलेली आहे। आणि असे मिळून इथं बघा 354 पदं भरली जाणार आहेत। तब्बल 354 पदांसाठीची ही जाहिरात आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पदं जी आहेत ती कक्ष सेवक यांची 168 पदं भरली जाणार आहे। आणि आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी ही अधिकृत वेबसाईट देखील देण्यात आलेली आहे। या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आणि आपल्याला ॲप्लिकेशन करायचे आहेत। काही इथं सूचना दिलेल्या आहेत, या सर्व सूचना मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही कारण आपला व्हिडिओ मोठा होईल। आपल्याला याच्यातील महत्त्वाचे घटक आहेत ते कव्हर करायचे आहेत। त्याच्यामध्ये बघा, आपल्याला इथं वयोमर्यादा दिलेली आहे। वयोमर्यादा 31/8/2025 पर्यंत तुमची गणण्यात येणार आहे। आणि पात्रतेमध्ये भारतीय नागरिकत्व तुमच्याकडे असलं पाहिजे हे देखील इथं देण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की कोणत्या पदासाठी किती इथं तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे, हा तक्ता व्यवस्थित पाहायचा आहे। बघा, याच्यामध्ये तुम्हाला तक्ता व्यवस्थित पहा। या तक्त्यामध्ये तुम्हाला सॅलरी किती असणार आहे ते देखील दिलेलं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असावं ते देखील दिलेलं आहे। आणि या ठिकाणी प्रत्येक पदासाठी किमान 12वी असेल, तुम्ही 12वी पास असेल तर निश्चितच चतुर्थ श्रेणी सेवक जे पद आलेले आहेत त्या पदांसाठी काय करू शकता, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। तुम्हाला जो स्क्रीनवरती तक्ता दाखवलेला आहे तो व्यवस्थित पाहायचा आहे। इथं तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे काहीही मागितलेलं नाही, तुम्हाला फक्त 12वी पास असेल तर याच्यातील कोणत्याही पदासाठी तुम्ही मित्रांनो निश्चितच अर्ज करू शकता। बघा, हा दुसरा स्क्रीनशॉट आहे, हा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। ही दुसरी जी स्लाइड आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, त्याचाही स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज भरायचा आहे तुमच्या आवडीच्या पदानुसार तुम्ही अर्ज भरू शकता। इथं काही तुम्हाला आणखीन सूचना देण्यात आलेल्या आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या परीक्षेचं स्वरूप पाहायचं आहे। परीक्षेचं स्वरूप बघा कशा पद्धतीने आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। आणि एकूण 100 प्रश्न मित्रांनो तुम्हाला असणार आहे। 200 गुणांची परीक्षा, म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहे। आणि या परीक्षेसाठी कालावधी तुम्हाला 2 तासाचा देण्यात आलेला आहे। आलं का लक्षात? तुमची ही जी परीक्षा आहे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे। मराठीसाठी 50 गुण, इंग्रजीसाठी 50 गुण, सामान्य ज्ञान 50 गुण आणि बौद्धिक चाचणी 50 गुण
असे एकूण 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे, ऑनलाईन परीक्षा असणार आहे। मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करणार आहे त्यावेळेला बघा कोणकोणती कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत ते देखील मी इथं तुम्हाला दिलेलं आहे। ही सर्व कागदपत्र मित्रांनो तुम्ही काय करायचंय, स्कॅन करून तुमच्या सोबत ठेवायचे आहेत ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करायला जाणार आहे। आणि ज्या वेळेला तुमची निवड होईल त्यावेळेला ही सर्व कागदपत्र तुम्हाला मित्रांनो तिथं काय करावं लागणार आहेत, व्हेरिफिकेशन साठी घेऊन जावी लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेसाठीची परीक्षा फी किती देण्यात आलेली आहे बघा। खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इतकी परीक्षा शुल्क असणार आहे। परीक्षा शुल्क देखील मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे, हे लक्षात घ्या। आणि पुन्हा एकदा या तारखा ज्या आहेत त्या तारखा नीट लक्षात ठेवायच्या आहेत। तारखा बघा 15/8/2025 पासून ते 31/8/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण या परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या GSIT सोल्युशन या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। तर मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।